दंडवत प्रणाम मी ईशाधिष्ठी सती गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय गुरुवर्य बाबांना दंडवत प्रणाम, आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी दादाजी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या आपल्या सर्वांनाच दंडवत प्रणाम. दंडवत हो. आज आपण दत्तात्रय प्रभू चरित्रामध्ये देवल्य ऋषी गर्वहरण, देवल्य नावाचे महान तपस्वी ऋषी त्यांचा गर्व दत्तात्रय प्रभूंनी कशा प्रकारे हरण केला आपण पाहणार आहोत. काल आपण बघितलं की ब्रह्मा विष्णू महादेव आणि तिघांच्या पत्न्या लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती यांचा गर्व दत्तात्रय प्रभूंनी कशा प्रकारे हरण केला. श्री दत्तात्रय प्रभू हे परमेश्वर अवतार आणि श्री दत्तात्रय प्रभूंना दोन भाऊ दुसरे पण होते. एकाच नाव होता सोम आणि दुसरे होते दुर्वास. हे दोन श्री दत्तात्रय प्रभूंचे बंधू आहेत असा एक उल्लेख चरित्रामध्ये येतो आहे. दत्तात्रय प्रभू बद्रिकाश्रम या ठिकाणी हळूहळू मोठे होऊ लागले. परमेश्वर जो आहे तो अहोरात्र परमेश्वर जीवाचं चिंतन करत असतात, कारण की परमेश्वराला जीवाचा उद्धार करायचा आहे. म्हणून परमेश्वर चिंतन करत असतात. कृतयुगामध्ये तत्वचिंतन, ईशचिंतन, आत्मचिंतन हे प्रत्येकाच्या ठिकाणी भाव होते. कृतयुग संपलं आणि त्रेताची सुरुवात झाली. अशा समय दत्तात्रय प्रभूंचा अवतार झालेला आहे. ईशचिंतन कमी झालं, आत्मचिंतन कमी झालं त्रेतायुगामध्ये, कारण की हा काळाचा परिणाम आहे. निष्काम भक्ती कमी झाली, आध्यात्मिक कमी झालं आणि आता पुढच्या युगामध्ये सर्व हा जीव आहे इंद्रियामध्ये रममान होऊ लागलेला आहे. जेव्हा जीव इंद्रियाच्या सुखामध्ये रममान होतो तेव्हा त्याचा अहंकार वाढू लागतो, तेव्हा असूया जन्म घेत असते. माणसाला हाव वाढू लागते आणि हा प्रकार मग कृतयुग संपून त्रेतायुगामध्ये सुरुवात झाली. अशा वेळेस दत्तात्रय प्रभूंनी कर्मभूमीमध्ये श्री दत्तात्रय प्रभूंना जीवांचा उद्धार कार्य करण्यासाठी, या जीवाला मोक्ष मार्ग दाखवण्यासाठी येण्याची प्रवृत्ती झाली आहे. कुठे? कर्मभूमीमध्ये. परमेश्वर कर्मभूमीमध्येच अवतार, म्हणून तो सृष्टीमध्ये असं म्हटलंय. सृष्टी म्हणजे 56 कोटीचं ब्रह्मांड, मध्ये म्हणजे हिमाशते 500 कर्मभूमी. कारण की कर्मभूमीमध्ये जीवांचा उद्धार होतो, भोगभूमीमध्ये जीवाचा उद्धार होत नाही. त्याचं कारण असं आहे, पिंडस्थेचं एक तत्व पाहिजे, ओळखण्याचं संपूर्णत्व पाहिजे. ईश्वराच्या ठिकाणी ओळखण्याही संपरिपूर्ण पाहिजे आणि जीवाच्या ठिकाणी पिंडस्थाही पाहिजे. एक जर पिंडस्था होणी तर जीवाचा उद्धार होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग दत्तात्रय प्रभूंना कर्मभूमी येण्याची प्रवृत्ती झालेली आहे. त्याच वेळेस सह्याद्री पर्वतावर देवल्य नावाचे ऋषींचा एक आश्रम होता. देवल्य ऋषी अत्यंत तपस्वी, महान तेजस्वी ऋषी. त्यांना माहिती होतं इहलोकीचं जे सुख आहे आणि परलोकीचं जे आहे ते सुद्धा अनित्य आहे. इहलोक म्हणजे देवता लोक, मृत्यूलोकीचं पण सुख अनित्य आहे. या सुखामध्ये रमून काही फायदा नाही. मग त्यांनी तपश्चर्या सुरुवात केली की मला परमपिता परमेश्वराचं मला दर्शन झालं पाहिजे, म्हणून देवल्य ऋषींनी घोर तपश्चर्या सुरुवात केली.
आणि मग तपश्चर्या करत असताना ज्या ज्या शक्ती त्यांना प्रगट झाल्या त्या त्या शक्तींना त्यांनी आपल्या अधीन करून घेतलेला आहे. माणसाकडे शक्ती आली की माणूस दुसऱ्याला कमी समजतो, अहंकाराला की आपण लोक दुसऱ्याला कमी समजत असतो. देवल्य ऋषी हे ऋषी मुनींना देवदानवांना तुच्छ समजू लागले. मग त्यांनी एक लिंग निर्माण केलं. लिंगासाठी निर्माण केले की मला त्या परमेश्वराचा शोध लागला पाहिजे, मला त्या परमेश्वराला शोधायचं आहे. पण तपश्चर्याच्या माध्यमातून लिंगाची निर्मिती केली, लिंग स्थापन केलं. आताही ज्यांनी माहूर केलं आताही ते लिंग आहे. माहूर हे त्रेतायुगापासून आलेली स्थानं आहेत. आपल्या पंथातील माहूर हे महास्थान आहे. आता काही जातात काही जात नाही, ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे, जाणे किंवा न जाणे. परंतु माहूर हे महास्थान आहे आणि या मार्गाचे अधिकरण दत्तात्रेय प्रभूंचं ते निद्रास्थान आहे. त्याचप्रमाणे माहूर या ठिकाणी चक्रपाणी महाराज सुद्धा पव्याच्या निमित्त 6 महिने राहिलेले आहे. दोन्ही अवताराच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेलं हे माहूर, ज्या ठिकाणी मिरुवाळचं तळ आहे, ज्या ठिकाणी विशेष तलाव आहे, तेच माहूर. ज्या ठिकाणी पंचदेवळे आहे, ज्या ठिकाणी भोजनताही स्थान आहे. त्या माहूरला दत्तात्रेय प्रभू कसे आले आपण पाहणार आहोत. देवल्य ऋषी नदीवर जायचे, गंगेवर स्नानाला जायचे. जाऊन स्नान संध्या आटपून मुठभर वाळू हातामध्ये घेऊन यायचे. नंतर ते पूजाद्रव्य घेऊन ते लिंगावर त्याची ते पूजा करायची. मुठभर आणलेली वाळू त्या लिंगावर टाकून सामर्थ्याने ते लिंग हात हात वाढवीत. सांगतात की दररोज ते लिंग जे होतं ना ते 3 हात वाढायचं. त्यांचा हा नित्यक्रम होता. अनेक वर्ष निघून गेली आणि आता हळूहळू ते लिंग, जे वाळू टाकलेले लिंग आता आकाशाला टेकू लागलं. सांगतात की लिंगाच्या जवळ 12 कोस अग्नी होता, दाहकता पसरलेली होती. त्या लिंगाजवळ कोणी जाऊ शकत नव्हतं. देवल्य ऋषी शिवाय त्या लिंगापाशी कोणी जाऊ शकत नव्हतं. सांगतात की 12 कोसापर्यंत चिट पाकुरे फिरत नव्हतं. यक्ष, किन्नर, सुरगण, ऋषी कोणीच जाऊ शकत नव्हते, भयभीत झाले होते. जणू काही आता सृष्टीचा अंत होणार आहे असं वाटू लागलं. एवढी प्रचंड दाहकता 12 कोस त्या लिंगाची होती. देवल्य ऋषीचं तप वाढू लागलं, सामर्थ्य वाढू लागलं. सगळ्यांना चिंता पडली आणि मग स्वर्गामध्ये एक विशाल सभा त्यांनी भरवली की आता या देवल्य ऋषीचा प्रतिबंध कसा करायचा. इंद्राने सांगितलं आपण आता ब्रह्मा विष्णू महादेवाकडे जाऊ. महादेवाने सांगितलं की जो देवल्य जो होता आमच्या एकेकाळी उपासक होता, त्याचं सामर्थ्य तर वाढलेलं आहे, समस्या गंभीर आहे. सगळेजण विचार करू लागले आणि मग शेवटी ब्रह्मदेव सर्वांना म्हणाले की आता परब्रह्माशिवाय परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू बद्रिकाश्रम मध्ये लीळा क्रीडा करत आहेत. आपण त्यांना जाऊन आपलं संकट निवारण केलं पाहिजे. ब्रह्मदेवाचा सल्ला सर्वांनाच पटला. बघा, ज्या ठिकाणी देवता परमेश्वराकडे शरण जातात, जीवाने शरण जाऊ नाही का. चरित्र आम्हाला शिकवतं. ब्रह्मा विष्णू महादेव म्हणतात की चला आपण श्री दत्तात्रेय प्रभूंकडे जाऊया. कारण की देवल्याचा जो गर्व, अभिमान जो आहे, त्याची जी शक्ती आहे, फक्त आता त्याला थांबवण्याची शक्ती ही परमेश्वरामध्ये आहे. आणि श्री परमेश्वराचा अवतार श्री दत्तात्रेय महाराज हे बद्रिकाश्रमला आपण जाऊया. आणि सगळे जण ब्रह्मा विष्णू महादेव, 33 कोटीचे स्वर्ग इंद्र चंद्र त्यांचा सर्व परिवार, 9 स्थानीच्या देवता ब्रह्मा विष्णू महादेव त्यांचा 3-3 कोटी परिवार, सर्व जो परिवार आहे श्री दत्तात्रेय प्रभूंकडे गेले. देवाला विनंती केली, श्री दत्तात्रेय महाराजा आमच्यावर अशा प्रकारचं संकट आलेलं, आपण ते निवारण करा. दत्तात्रेय प्रभू म्हटले तथास्तु, निश्चिंत राहा.
श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणून तर श्री दत्तात्रय प्रभू असं म्हटले. मी म्हटलं श्री दत्त म्हणजे दाता म्हणजे उभा. ज्या ठिकाणी कुठे संकट येईल त्या ठिकाणी आमचे श्री दत्तात्रय महाराज उभेच आहेत. भक्तांना सहाय्य करण्यासाठी आमचे दत्तात्रय महाराज उभेच आहेत. जिथे देवता परमेश्वराची सहाय्यता घेतात, आपण तर जीव आहोत, आपल्याकडे तर काहीच नाहीये, आपण देवाची सहाय्यता घेऊ नाही का? नाही, पण आपण आपल्या चुकीच्यामुळे, आपण अज्ञानामुळे आपण देवतेची सहाय्यता घेतो. आपण देवतेला शरण जातो, आपण जीवाला शरण जातो, आपण भूता प्रेताला शरण जातो, आपण समाधी पूजन करतो, आपण भूतांचंही पूजन करतो. कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणून सज्ञान व्हायला शिकलं पाहिजे. यासाठी श्री दत्तात्रय चरित्र तुम्हाला वाचणं फार गरजेचं आहे. श्री दत्तात्रय महाराज बद्रिकाश्रमवरून सर्वांचा निरोप घेऊन जीवाचा आता उद्धार करण्यासाठी बद्रिकाश्रम सह्याद्री पर्वतावर येतात. प्रातःसमयीची वेळ. देवल्य ऋषी काशीला स्नानासाठी गेले होते. दत्तात्रय प्रभू आले आणि ऋषींच्या आसनावर बसले. देवल्य ऋषींनी स्नान संध्या केली आणि आपल्या आसनाकडे आले आणि पाहतात तर काय, आपल्या आसनावर कोणीतरी पुरुष विराजमान आहे. मनामध्ये विचार केला, छे, जिथे देवतागण बसू शकत नाही, ज्या ऋषींना 12 कोसाच्या आतमध्ये येता येत नाही, तिथे बालकच काय इथे बसलेला आहे. निश्चित हा कोणीतरी सामान्य नाही, कोणतरी श्रेष्ठ आहे, ज्यांचं श्वास, ज्यांचं वदन मुख प्रसन्न आहे. दत्तात्रय कवच पारणामध्ये सांगितलं, प्रसन्न वदनम देवं भुक्ती मुक्ती प्रदायकम त्वं नमामि जगत्रात श्री दत्तात्रेय नमस्तुते. श्री दत्तात्रय प्रभूंचं मुख प्रसन्न आहे, त्याच्यावर हास्याची लकीर आहे आणि पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात जो क्रोधाग्नी होता तो शांत झाला असं त्यांना वाटू लागला. त्यांना वाटलं, ठीक आहे, आपण पहिली पूजा करू, नंतर आपण त्यांचा समाचार घेऊ, नंतर आपण त्यांची चौकशी करू. त्यांनी आणलेली गंगेची वाळू मुठभर होती, लिंगावर टाकली. आकाशाला स्पर्श करू लागणार ते लिंग देवल्य आणि तप प्रभावाने ते लांबलेलं होतं. देवल ऋषी दत्तात्रय प्रभूंकडे बघायचे आणि त्या लिंगाकडे बघायचे, त्याच्यावर वाळू टाकायची. त्यांनी भक्तिभावाने लिंगाची पूजा केली आणि दत्तात्रय प्रभूंनाही त्यांनी द्रव्य दिले, पूजा द्रव्य दिले. दत्तात्रय प्रभूंनी आपल्या आसनावर बसूनच तिथूनच लांब हात करून त्या लिंगावर पूजा द्रव्ये टाकली आणि ते लिंग दाबायला सुरुवात केली. लिंग हळूहळू पाताळामध्ये जाऊ लागले. दत्तात्रय प्रभूने जे आकाशाला टेकले लिंग होतं की नाही, लिंग हळूहळू आता पाताळात जाऊ लागलं. देवल ऋषी विस्मयचकित होऊन बघू लागले. तो त्याने सुद्धा आपली शक्ती पणाला लावली की हे लिंग आता म्हणजे खाली जाऊ नये. तंत्र म्हणू लागला, मंत्र म्हणू लागला. कुठलं तंत्र मंत्र त्याला साथ देत नव्हता, कारण की ज्या ठिकाणी परमेश्वर आहे ना, तिथे कुठले देवतेची मंत्र काम नाही करत. लक्षामध्ये ठेवा. तुम्ही म्हणता ना, आम्हाला काही नाही, मंत्रलं का काय, आम्हाला भारलं की काय. अरे, तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम असेल ना, तुम्हाला कुठलं देवतेचा मंत्र काहीच तुम्हाला विघात करू शकत नाही, तुम्हाला काही तुमचं काही विघ्न करू शकत नाही. पण कधी तुम्ही जर परिवर असाल तर, तुम्ही जर धर्मावर असाल तर, जर का तुम्ही धर्म सोडला तर मग तुम्हाला परमेश्वर सहाय्य नाही करत. मग तुमच्या मात्र तंत्रा मंत्राचा वापर होणार आणि तुम्हाला त्रास होणार. देवल ऋषी सगळे मंत्र म्हणू लागला, पण काहीच उपयोग झाला नाही. देवल्याचा गर्व हरण झाला, त्याची सगळी शक्ती संपली आणि आता लिंग हळूहळू पाताळामध्ये जाऊ लागलं. पाहतो तर काय,
त्याचा अंकर गळून पडला आणि पटकन तो दत्तात्रय प्रभूंकडे गेला. दत्तात्रय प्रभूंची पाय त्याने श्रीचरण धरले आणि प्रार्थना करू लागला, हे प्रभो, तुम्हीच या जगाचा नियंता आहेस. तुमच्या समोर कोणाचाही प्रभाव टिकवू शकत नाही. देवा, मी तुम्हाला शरण आलो, अनन्य भावे शरण आलो. तुम्ही माझं रक्षण करा. मी तुमचा भक्त आहे. पण त्यांनी सांगितलं, जिजी देवा, एक माझी विनंती आहे. हे माझं जे काही मी तपाने जे लिंग निर्माण केलंय ना, याची थोडी तरी साक्ष राहू द्या. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत साक्ष राहू द्या. अशा प्रकारे तो देवल ऋषी श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करतात. देवाला सांगतात की देवा, तुमचा सहवास मला घडला पाहिजे आणि मीही तुमच्याकडे जवळ राहिलो पाहिजे. अशा प्रकारचा मला वर द्या. तुमच्या सन्निधानामध्ये मला ठेवा. अशा प्रकारचा वर मला द्या. देवल ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूंना वर मागून घेतलेला आहे. तुमचा सहवास मला भेटला पाहिजे. तथास्तु म्हणून दत्तात्रय प्रभूंनी देवल ऋषीला शांत केले. त्याने सांगितलं, जिजी देवा, माझी दुसरी एक विनंती आहे. ते म्हटले, काय? त्यांनी सांगितलं, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपण दररोज माहूर या ठिकाणी निद्रा करायची. आपण ही माझी विनंतीचा स्वीकार करावा. दोन गोष्टी मागून घेतल्या. पहिलं म्हणजे लिंग राहू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत आपण निद्रेला माहूर या ठिकाणी यावं. तेव्हापासून श्री दत्तात्रय प्रभू आत्ताही निद्रेला माहूरला येतात. म्हणून सांगितलं ना, कोल्हापूरची भिक्षा, मेरुवाळचं स्नान, 45 वर्ष भोजन आणि माहूरची निद्रा. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी तथास्तु म्हणून त्यांची विनंतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणून त्या माहूर या ठिकाणी देव देवेश्वर हे नाव पडलेलं आहे. आणि तेव्हापासून श्री दत्तात्रय महाराज माहूर या ठिकाणीच राहू लागले. कुणाच्या विनंतीवरून? देवल ऋषीच्या विनंतीवरून. आणि मग अनुसया माता पण तिथेच राहू लागले. अत्री पिता पण माहूर या ठिकाणीच राहू लागले. अशा प्रकारे अनेक ऋषी मुनींचा रहिवास माहूर या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारे परमेश्वर जीवांचा उद्धार करतात. ज्याचं जी काही ज्यांनी तळमळ केलेली आहे त्याची क्रिया परमेश्वर पूर्ण करतात. ज्ञान देणे, प्रेम देणे, दान देणे, दुःखातून दूर करणे, यासाठी तर परमेश्वराचा अवतार आहे. देवल ऋषीला तळमळ कोणती होती की मला जो परमपिता परमेश्वर आहे त्यांना मला शोधायचंय, म्हणून त्यांनी सगळी तपश्चर्या केली. एका कवींनी फार सुंदर आपल्या काव्यामध्ये सांगितलेलं आहे, देवल आश्रम पवित्र केले श्री दत्ता, सह्याद्री पर्वती जीवासी सबंध देता, ते धन्य धन्य जीव पै कनवा विधानी, जेते विहार करितो प्रभूच्या कृपानी. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी देवल ऋषींचा आश्रम पवित्र करून त्यांच्या विनंतीला मान दिलेला आहे. आणि अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी देवल ऋषीचा गर्वही हरण केलेला आहे. आपण सुद्धा देवेला विनंती करा, अशी दत्तात्रय प्रभूंना विनंती करा, हे देवाशी दत्तात्रय महाराज, माझ्या ठिकाणी पण गर्व आहे, अहंकार आहे, असूया आहे, द्वेष आहे, षडरिपू आहेत, दोषांनी मी परिपूर्ण भरलेलो आहे, जेणेकरून माझ्या मनामध्ये निरर्थक अहंकार येतो, अभिमान येतो. आपण ज्याप्रमाणे देवल ऋषीच्या स्थानी जाऊन, त्यांच्या सदनी जाऊन त्यांचा गर्वहरण केला, त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला, आपण सुद्धा देवा माझा गर्वहरण करावा. जे काही मी तुम्हाला अर्पण करतो आहे
त्याचा आपण स्वीकार करावा, आपली सेवा मला घडावी, अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंना आपण सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंना विनंतीने प्रार्थना करायची आहे. तो देवल्ली ऋषी दत्तात्रय प्रभूंची स्तुती करतात. काय स्तुती करतात? श्री दत्ता तू माता जनक भगिनी तूच चुलता, श्री दत्ता तू बंधू जीव लगसका तू पिता. ते म्हणतात की श्री दत्तात्रय महाराजा, तूच माझा माता आहेस, तूच माझा पिता, तूच माझा चुलता आहेस. हे देवा श्री दत्तात्रय महाराज, तुम्ही माझे बंधू पण आहात, तुम्ही माझे जिवलग आहात, माझे सखा आहात आणि तुम्ही शांत करणारे आहात. ज्यावेळी देवल्याने दत्तात्रय प्रभूंना बघितलं आणि तो शांत झाला, त्यांचं अंतकरण शिथिल होऊन गेलं. बघा, परमेश्वराकडे जर परमेश्वराचं अधिष्ठान आपल्या ठिकाणी असेल, परमेश्वराचं नाम आपल्या ठिकाणी असेल, परमेश्वराची साधना जर आपल्या ठिकाणी असेल, तर आपण सुद्धा शांत होतो. प्रपंच दुःख रूप आहे, प्रपंचामध्ये दाहकता आहे, प्रपंचामध्ये अग्नी आहे, प्रपंचामध्ये चटके पण आहेत आणि हे चटके आपल्याला प्रपंचामध्ये बसतात. मग शांत कुठं व्हायचं? ती जागा म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंची चरण आहे. दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी जर आपण शरण गेलो तर आपण सुद्धा प्रपंचामध्ये शांत हो. देवल्य ऋषी पण असंच त्याच्या अंतःकरणामध्ये अग्नी जो होता ते शांत झालेला आहे. परत देवाला विनंती करतात, मला नाही कोणी तुझ विन धरे माझी दुसरे, परदेसी मी आहे भव नदी मला पार उतरे, जयाविने जैसी पडत सफरी तीत गमगी, तसा मी श्री दत्ता तुझ विन जळे या कलयुगी, जसी धेनो वासा दुरुण दिसता हंबर करी, तसी माझी माता करुणी ममता पार उतरी. अशा प्रकारे देवल्ली ऋषी देवाला प्रार्थना करता आहेत. हे देवा परमेश्वरा श्री दत्तात्रय महाराजा, तुझ्याशिवाय मला कोणी नाहीये, तुझ्याशिवाय मला प्रपंचामध्ये धरणारा पण कोणी नाहीये. मी परदेशी आहे आणि या भवसागरामधून पार उतरण्यासाठी मी तुम्हाला शरण आलेलो आहे. परदेशी म्हणजे आपण होतो कुठे तमामध्ये, आलो कुठे कर्मभूमीमध्ये, आलो कुठे मनुष्य देहामध्ये. एक कवी सांगतात ना, कौन देश से आया जोगी, कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता, कौन तुम्हारा धाम, कौन तुम्हारा धाम. आपण कुठून आलोत मग? तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम, कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा धाम, मोक्ष हमारा धाम. म्हणजे आपण हा जीव खरा परदेशी आहे, याला कुठला ठिकाणा नाहीये. हा तमामध्ये निश्चिंत पडलेला होता
सुखदुःख रहित तमामध्ये आपण पडलेलो होतो, पण परमेश्वराला आपली कीव आली हो, म्हणून तर आपल्याला परमेश्वराने माई करवी शीघ्र करविली सृष्टीची रचना. माईला प्रवृत्ती जाणवली की आम्हाला जीवांचा उद्धार करायचा आहे, म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने माईने सृष्टीची रचना करवली आणि आम्हाला तमातून बाहेर काढलेला आहे. म्हणून तर आपण परदेशी आहोत. आपला कुठला नातेवाईक नाहीये, आपला कुठला संबंधी नाहीये, आपला कोणीच नाहीये. फक्त आता देहामध्ये आपण आलो म्हणून नातेवाईक निर्माण झाले, म्हणून आपले संबंधी निर्माण झाले. त्याचं वास्तविक पाहता तुमचं संबंधी नातेवाईक कोणीच नाहीये. तुमचा कोण नातेवाईक आहे? परमेश्वर आहे. तुमचे संबंधी कोण आहे? तुमचा बंधू कोण आहे? श्री दत्तात्रेय महाराज आहे. कारण की श्री दत्तात्रेय महाराज आपल्याला भवसागरातून पार करणारे आहे. तुम्ही कुठे वाचलंय का? कुठे बघितलंय का? म्हटले कुणाची 100 पाहुणे म्हटले त्यांनी याचा उद्धार केला, असं कुठं ऐकलंय का तुम्ही? 56 कोटी यादव होते, देवांचे बंधू. झाला का त्यांचा उद्धार? नाही झाला. का बरं नाही झाला? देवाला ते मानतच नव्हते, देवाला शरणच गेले नाही. मग देव त्यांचा उद्धार करतील का? नाही. नातेवाईक असून फायदा नाहीये. तुम्हाला धर्माची चाड पाहिजे. देवल्य ऋषीने दत्तात्रय प्रभूंची चाड निर्माण केली. भक्ती भावाने श्री दत्तात्रय प्रभूंची देवल्य ऋषी सेवा करू लागले. म्हणून तर दयाघन परमेश्वराने देवल्य ऋषीच्या विनंतीला मान देऊन माऊर या ठिकाणी निद्रा करतायत. देवल्य ऋषी सुद्धा भाग्यवान आहे, भाग्यशाली आहे. श्री दत्तात्रय महाराज दर्शन कामना देण्याची नाही सांगितलं, दिला तो धरलाच. देवल्य ऋषींचा सुद्धा उद्धार झालेला आहे. मग आपण सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंना आपली माता मानलं पाहिजे. दत्तात्रय प्रभूंना आपलं पिता मानलं पाहिजे. कारण की परमेश्वर हा आपली माता ममता करणारा आहे. जीवाची ममता, जीवाची कीव तर परमेश्वराला येते. जीवाला जीवाची कीव येत नाही. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं जीव जीवाचा आहार. एक जीव दुसऱ्या जीवाला मारून खातो. तुम्ही पाहिलं असेल ती मुंगी छोट्या प्राण्याला खाते, त्या मुंगीला मुंगळा खातो. प्रत्येकाचा आहार ठरलेला आहे. म्हणून तिथे भय आहे. परंतु ज्या ठिकाणी जो परमेश्वराचा झाला ना, त्याला अभय आहे. ज्याप्रमाणे म्हणाले ते धेनू म्हणजे ते गाय असते. आपल्या वस्त्राला पाहिलं की दुरून हंबरते, हंबरडा फोडते. तसा परमेश्वर सुद्धा या जीवाकडे पाहून परमेश्वराला कीव आले. मग जीवाला ज्ञान का सांगितलं? तुम्हाला आपल्या ज्ञान का सांगितलं ना? देवाला तुमची कीव आली, तुमची देवाला ममता आली, म्हणून तर तुम्हाला सृष्टीमध्ये आणल्या गेलं. देवल्य ऋषीची श्री दत्तात्रय प्रभूंना कीव आली, म्हणून तर ते आकाशाला टेकले, लिंग 3.5 हात ठेवलं. म्हणून तर दत्तात्रय प्रभू आत्ताही माहूरला निद्रेला येतात. आपल्याला सुद्धा देवामध्ये ममता निर्माण करता आली पाहिजे. आपल्या धर्मासोबत आपुलकी निर्माण करता आली पाहिजे. श्री दत्तात्रय महाराज असे तुम्ही काही मागा, श्री दत्तात्रय महाराज तुम्हाला देणारच, परंतु तुम्हाला ममता निर्माण करता आली पाहिजे. म्हणून देवल्य ऋषींचं चरित्र बघा तुम्ही, ते आठवा. संदर्भ लक्षामध्ये ठेवा. जिथे देवता शरण गेल्या, आपण जीवाने देवतेला शरण गेलं पाहिजे का? अजिबात नाही गेलं पाहिजे. म्हणून दत्तात्रय प्रभूंचे लीला श्रवण करता आल्या पाहिजे. लीलेतला संदर्भ तुम्हाला समजून घेता आला पाहिजे. जर कधी माहूरला गेलात तर तिथे आताही ते लिंग आहे, निद्रास्थान तिथेही आहे. ते महास्थान आहे, ती सुद्धा आम्हाला वंदन करता आले पाहिजे. त्या स्थानी आम्हाला जाता आले पाहिजे.
जर तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बाराखंडीकडे या, माहूरकडे तुम्ही या, पंचेश्वरला तुम्ही जा. त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंची अनुभूती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. ज्याने निष्ठतेने स्मरण केलं श्री दत्तात्रय प्रभूंची प्रतीती त्यांना येते. म्हणून मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता की तुमच्या घरी दररोज 1 तास तुम्ही सर्वांनी सेवा करत जा. तुमच्याकडे दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे, त्याची सेवा करत जा. सेवा केली की परमेश्वराला अभिमान येतो. देवल्य ऋषींनी दत्तात्रय प्रभूंची सेवाच केली ना, म्हणून तर दत्तात्रय प्रभूंना देवल्य ऋषीचा अभिमान आलेला आहे. देवाला भक्ताचा अभिमान असतो आणि जो देवाचा भक्त आहे त्याला परमेश्वर कुठल्या प्रकारचं संकट येऊ देत नाही. पण तुम्ही प्रपंचामध्ये आहात, तुम्ही सुद्धा तुमचं संकट येऊ नये, तुम्हाला परमेश्वराने सहाय्य करावं म्हणून तर कमीत कमी सेवा करा. फक्त देवाची सेवा काही स्वार्थासाठी करू नका, निस्वार्थी पण करा. दत्तात्रय प्रभूंना विनंती करा, आपण आमच्या सदनी यावं, आमच्या विनंतीचा स्वीकार करावा. जे काही पदार्थ आहेत त्यांचा आपण स्वीकार करावा. आम्हाला आपली कृपा दृष्टीने आमच्या मनाला जो अहंकार आहे, जो का द्वेष आहे, तो आपण नाहीसा करा. अशा प्रकारे चरित्र आठवून दत्तात्रय प्रभूंना विनंती करा. दत्तात्रय प्रभूंची चरित्र आठवा, त्यांना शरण जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात सुद्धा अहंकार निघून जाईल. जेव्हा तुम्ही शून्य होसाल ना, तेव्हा तुम्ही खरे दत्तात्रय प्रभूंची भक्त होसाल. म्हणून शून्य होऊन अहंकार सोडून देवल्यप्रमाणे आपल्यालाही दत्तात्रय प्रभूंच्या चरणी शरण जाता आलं पाहिजे. आणि आपण शरण जायचं आहे हे लक्षामध्ये ठेवा. लीळा आठवा, अहंकार सोडून द्या, दत्तात्रय प्रभूंना शरण जा, परमेश्वराची भक्ती करा.